पंजाब किंग्स ही अत्यंत केस स्टडी आहे. जर ते रडत खडत पोचले तरीही ती केस स्टडी आहे या वर्षीची. कारण आयपीएल इतिहासामध्ये आतापर्यंत जेव्हा जेव्हा असं झालेलं आहे की पहिला हाफ एखादा संघ अपराजित राहिलेला आहे, तो संघ काही ना काही झालं तरी तो प्लेऑफ्स मध्ये पोचलेलाच आहे. पंजाब किंग्स आता पोचतील का नाही याच्यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता 5 आठवड्यापूर्वी आपण म्हणत होतो की पंजाब किंग्सला उरलेल्या 7 पैकी 2 सामने जिंका आणि प्लेऑफ मध्ये किंबहुना पहिल्या 2 मध्ये स्थान पक्क करा. 5 आठवड्यानंतर आपण बोलतोय की पंजाब किंग्सला 1 पैकी 1 सामना जिंकायचा आहे आणि बिट्टी धरायची आहे की बाकीचे निकाल त्यांच्या बाजूने लागतील. यावरून आपल्याला कळतं की पंजाब किंग्सचा जो फॉल आहे, जी घसरगुंडी सुरू झाली, ती थांबतच नाहीये. आणि त्याच्यावर मैदानाबाहेर जे सोशल मीडियावर खूप काही चाललंय, त्याचा कितपत वाटा आहे, त्यांच्याकडे खरंच काही अंतर्गत दुफळी माजली आहे का, प्लस अचानक कॅप्टन श्रेयस अय्यरचा फॉर्म जाणं हेही त्या दृष्टीने तेवढंच त्यांना भोगावं लागत आहे का, आणि श्रेयस अय्यरचे मैदानावरचे काही निर्णय, तसंच पंजाब किंग्सची बॉलिंग हा त्यांचा मोठा विकनेस ठरतोय यावर्षी. कॉस्टलीएस्ट बॉलिंग अटॅक आहे त्यांचा यावर्षीचा. आणि विकेट टेकिंग बॉलर्स, युजवेंद्र चहल जेव्हा वापरलं जातंय तेव्हा तो इनइफेक्टिव्ह ठरतोय. आणि त्याला काय पद्धतीने वापरलं गेलंय याच्यावर अजून मोठं प्रश्नचिन्ह आहेच. ते कर्णधार, संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक सगळ्यांवर त्याच्यावर बोट ठेवता येईल.